डू यू फाइंड एनिथिंग स्पेसिफिक गुण किंवा दोष इन द चिल्ड्रन ऑफ वर्किंग मदर्स? काय आहे, आता जर का तू आजवळमध्ये येणारी जर मुलं बघशील तर बहुतेक 99% मुलं ही वर्किंग मदर्सचीच असतात. ह्या मुलांना ना बऱ्यापैकी डिसिप्लिन असतो. डिसिप्लिन इन द सेन्स रुटीनमध्ये, की बाबा लहानपणापासून वर्षाचं असल्यापासून लवकर उठायचं आहे, मला आंघोळ पटकन करायची, त्या वेळेला मला जायचं आहे. मग मला सेकंडली मला हे सुद्धा असतं की माझी आई इथं नसते, मला इथं सगळं ॲडजस्टमेंट, म्हणजे आता ह्याच्या इतकी मोठी ॲडजस्टमेंट काय असू शकते की माझी आई नाही आहे. तुमच्याही डोळ्यात पाणी आलं का माहितीये का? कारण तो गिल्ट अजूनही वाटतो. आपण it's a great thing to say that I'm a working mother, but every day when you leave that child at the gate, or when you're working and you know that मूल पडलंय घरी and I can't do anything about it, that guilt kills you. खरं आहे. सो तुझं पहिलं जे प्रश्न होतं की काय मला त्या मुलांमध्ये गुणदोष जाणवतात, तर त्याच्यामध्ये ना मला ही मुलं टू बी ऑनेस्ट डे केअरमध्ये तरी खूप वेल डिसिप्लिन असतात. एक दोष मला असा जाणवतो की अगदी सुतासारखं सरळ शहाणं असणारं मूल आई दारात दिसल्यावरती जे आडवं पडतं, धिंगाणे घालायला सुरुवात करतं, रडायला. हो, पण मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये ना तुमचा जो गिल्ट फॅक्टर तू म्हटलेस ना, सो ह्याच्यामध्ये कसं असतं की पेरेंट्ससाठी मी सगळ्या पालकांना सांगते आणि तुम्हाला पण सगळ्यांना सांगते की ना, गिल्ट नाही बाळगायचा. की आपण जेव्हा मुलांना डे केअरमध्ये पाठवतोय तर गिल्ट का नाही बाळगायचा? तर तुम्ही जर का बघाल तर आपलं ऑलमोस्ट 40-45% एवढं जे काही तुमची कमाई आहे ते एज्युकेशनमध्ये जाणार आहे मुलांच्या. सेकंडली यू वर्क फॉर युअर पेरेंट्स. तुमच्या आईवडिलांनी एवढं छान तुम्हाला शिकवलं आहे, रात्री 12-12वीला सुद्धा गरम चहा आणून दिला आहे, तर त्या आईवडिलांसाठी तुम्ही काम केलं नाही तरच ते तुम्ही त्यांना काहीतरी मदत करणार आहात त्यांच्या म्हातारपणी. सो यू वर्क फॉर युअर पेरेंट. थर्ड, यू वर्क फॉर युअर सेल्फ. पाहिजे ना, तुम्हाला अधिकार आहे स्वतः पैसे कमवण्याचा, छान चौकीत राहण्याचा, छान ठिकाणी फिरायचा. अँड फोर्थ इज यू वर्क फॉर युअर कंट्री. सो वाय आर यू फिलिंग गिल्टी अबाउट इट? बरोबर आहे की नाही? सो तुम्ही गिल्टी अजिबात वाटून घेऊ नका.